नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहे, जसं की काल, दिशा आणि आत्मा. तर हे तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप मस्ट टू नो किंवा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, जे फिक्स तुम्हाला SAQ किंवा LAQमध्ये उद्या परवाच्या पेपरमध्ये विचारले जाणार आहेत. तर त्यासाठी हे तिन्ही टॉपिक्स व्यवस्थित नीट कव्हर करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण डिटेल नोट्स नाही, पण आपण थोडक्यात एकदा बघून घेऊया. नोट्स तर सर्वच देणार आहे, परंतु मी सगळं सांगणार नाही. फक्त जे मोठे पॉईंट्स असतील त्यामध्ये आपण फक्त त्याचे हेडिंग्स बघणार आहे किंवा मेन ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे की आयडियल आन्सर कसा असला पाहिजे. या तिन्हीपैकी जर तुम्हाला कोणता प्रश्न पडला तर त्याचा आन्सर कसं लिहायचं, काय काय पॉईंट्स त्यामध्ये इन्क्लूड करायचे, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तसंच ज्या मी नोट्स देत आहे ते तुम्ही एकदा पॉईंट्स कव्हर केले आहेत की नाही तुमच्या नोट्समध्ये एकदा बघून घ्या. जर राहून गेले असतील तर ते सुद्धा तुम्ही तिथे ॲड करा. तर काल, दिशा आणि आत्मा हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत म्हणा किंवा खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पदार्थ विज्ञान पेपर 1मधले, जे दरवेळेस प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेच जातात. तर फिक्स SAQमध्ये किंवा LAQमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे व्यवस्थित स्टडी करा. नक्कीच तुम्हाला तिथे 10 ते 15 मार्कांचा फायदा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये होऊ शकतो. तसंच जर तुम्ही पदार्थ विज्ञान पेपर 1चा मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ अजून देखील पाहिला नसेल तर तो चॅनलवर अपलोडेड आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. तर सुरुवातीला काल निरूपणम, त्याची उत्पत्ती लिहायची की कला शब्दाला ककार व आकार लावून ली धातूला लकार लागून काल शब्द बनतो. अमूर्त द्रव्य आहे. 9 कारणद्रव्यांपैकी एक स्वतंत्र कारणद्रव्य काल आहे. हे त्याचं इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर त्याची व्याख्या: भूतकाल, वर्तमान काल, भविष्यकाळातील होणाऱ्या ज्ञानाला कारणीभूत असलेल्या द्रव्याला काल असं म्हणतात. मग ते कालाचे थोडेफार स्पेसिफिकेशन्स आहेत, जसं की विभू आहे, नित्य आहे, एक आहे, सूक्ष्म आहे, गतिशील आहे, म्हणून तो क्षणभरही थांबत नाही. हे सर्व पॉईंट्स तिथे आले पाहिजे. त्याच्यानंतर कालाचं लक्षण: अल्प आयुष्य होण्याचे ज्ञान, एकाच वेळी वेळाने व लवकर, हे काळाचे लक्षण आहे. बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धावस्था यांच्यातील वेळेचे फरक दाखवणारा म्हणजे काळ असतो आणि काळाने परत्व आणि अपरत्व दर्शवले जाते, हे त्याचं लक्षण आहे. त्यानंतर थोडक्यात त्याचं स्वरूप लिहायचं, तेच जे आपण मगाशी पॉईंट्स बघितले सिंगल स्पेसिफिकेशन्स ते लिहायचे. त्यानंतर प्रकार: चरक विमानस्थान अध्याय 1 नुसार कालाचे 2 प्रकार सांगितलेत, अवस्थिक आणि नित्यक. तर अवस्थिक म्हणजे विकाराची अपेक्षा करतो आणि नित्यक म्हणजे ऋतुसाम्याची अपेक्षा करतो. तर चरक विमानस्थान अध्याय 8 नुसार त्याचे वेगळे 2 प्रकार आहेत, जसे की संवस्थान आणि आतुरावस्था. तर कालाचे जे भेद आहेत किंवा प्रकार आहेत त्याचं एक शॉर्ट फ्लो चार्ट म्हणा, तर ते व्यवस्थित डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनने तुम्हाला समजेल, तर ते आपण पाहूयात. तर जे मी म्हणत होतो ते हे रिप्रेझेंटेशन आहे. काल 2 प्रकारचे: नित्यक, अवस्थिक. नित्यकमध्ये मास ऋतू, संवत्सर. संवत्सरमध्ये परत उत्तरायण, दक्षिणायन, आणि उत्तरायणमध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म ऋतू, आणि दक्षिणायनमध्ये वर्षा, शरद, हेमंत ऋतू. तसंच अवस्थिक नंतर बाल्य, तरुण, वृद्धावस्था. वृद्धावस्थानंतर परत काल आणि अकाल. तर अशा प्रकारे हे कालाचे भेद व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट कालाचे गुण. आता हे जे गुण आहेत ते कालाचे, दिशाचे सेमच आहेत. म्हणजे तुम्हाला हे 5 पॉईंट कालमध्ये पण लिहायचे आणि दिशामध्ये पण लिहायचे. फक्त जे त्याचं एक्सप्लेनेशन आहे 1-2 लाईनीचं ते चेंज होतं, पण गुण कॉमन आहेत. जरी तुम्ही गुण लिहिले तरी तुम्हाला तिथे मार्क्स दिले जातील. तर कोणते गुण आहेत? संख्या, पृथकत्व, परिमाण, संयोग आणि विभाग. तर त्यामध्ये काय काय लिहायचं ते एकदा काल आणि दिशाचं डिफरन्शिएट करून बघून घ्या. त्यानंतर भेद: वैशेषिकानुसार क्रिया, उत्पत्ती काल किंवा परमाणु संयोग विभागाला लागणारा काळ हा एक क्षण आहे. त्यानंतर नेक्स्ट उपयोगिता. आता काल, दिशा आणि आत्मा ह्यांच्या उपयोगिता खूप महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचदा पेपर, आता हल्लीचे पेपर जे आहेत MUHSचे पॅटर्न, तर त्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला अप्लाइड ॲस्पेक्ट किंवा क्लिनिकल ॲस्पेक्टवरती जास्त प्रश्न दिसतील. तर अप्लाइड ॲस्पेक्ट म्हणजे काय? तर हेच की उपयोगिता, किंवा आयुर्वेदाशी त्याचं रिलेशन विचारतील, किंवा पदार्थ विज्ञानामध्ये त्याचं महत्त्व विचारतील. तर अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते हल्ली जास्त विचारले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनातून किंवा विद्यार्थ्यांनी विचार करून ते आन्सर लिहावं, न की ते पाठांतराने किंवा असं तोंडपाठ करून ते उत्तर लिहावं, अशी एक्झामिनेशनची अपेक्षा असते. तर उपयोगिता काय आहेत तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर कालानुसार हे जर तुम्ही एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की काय आपल्याला पॉईंट्स लिहायचे आहेत, आणि नंतर तुम्ही ते पेपरमध्ये स्वतःहून लिहू शकता. फक्त पॉईंट्स एकदा बघून घ्या की कशाशी रिलेटेड काय लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट दिशा. आता उत्पत्ती हे सेम तसंच लिहायचं की 9 कारणद्रव्यांपैकी एक द्रव्य आहे, अमूर्त स्वरूपाचा द्रव्य आहे. दिशा हे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यानंतर परत्वाच्या ज्ञानाला दिक असं म्हणतात. त्यानंतर त्याची व्याख्या: ही प्राची, ही अवाची, ही प्रतीची, ही उदीची, अशा व्यवहाराचे कारण स्वरूप द्रव्याला दिशा असं म्हणतात. दिशा एक आहे, नित्य आहे, विभू आहे, म्हणजेच सर्वव्यापी आहे. पर आणि अपरच्या ज्ञानालाच दिशा असं म्हणतात. त्याचे पर्याय सांगितलेले आहेत, MCQमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. दिक, कुकुब, काष्टा, आशा, हरित हे अमरकोश ग्रंथानुसार त्याचे पर्याय आहेत. त्यानंतर दिशेचं लक्षण: हे इथे आहे, ते तिथे आहे, या प्रकारच्या व्यवहाराचे ज्ञान ज्या द्रव्याने होते, म्हणजे आपल्याला समजते की हे इथे आहे बाबा, हे तिथे आहे, ते तिथे आहे, तर त्याला दिशा असं म्हणतात. त्याच्यानंतर जवळ किंवा दूर म्हणजे पर आणि अपर ह्याचेसुद्धा ज्ञान होते. त्याचे प्रकार सांगितलेत. आता दिशेचे प्रकार सांगत असताना 3 ते 4 आचार्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. तर विविध आचारानुसार विविध दिशेला नावं दिलेली आहेत किंवा त्याला काहीतरी असं स्पेसिफिकेशन दिलेलं आहे. तर सुरुवातीला अमरकोश ग्रंथानुसार
उपाधिभेदाने दिशेचे 10 प्रकार सांगितलेले आहेत, ते इथे तुम्ही नावं बघू शकता. त्याच्यानंतर हा दिशेचा जो डायग्राम आहे किंवा काय डायरेक्शन्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्या डायग्रामवरून तुम्हाला क्लिअर होईल की कोणती दिशा कुठे असते आणि तुम्हाला कोणतेही कन्फ्युजन राहणार नाही. ही तुम्ही पेपरमध्ये काढलीत तरी पण चालेल. त्यानंतर आता आपण पहिलं अमरकोश ग्रंथानुसार बघितलं. त्यानंतर वैशेषिक दर्शनकारांनी सुद्धा दिशेचे प्रकार सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये त्यांनी सूर्य ज्या दिशेने उगवतो त्याला पूर्व मानलं आहे, असं त्यांनी कम्पेअर केलेलं आहे कशाशी तरी त्याला, तर त्यानुसार त्यांनी दिशा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर प्रशस्त पादाने सुद्धा दिशांचं वेगवेगळे नावाने संबोधलेलं आहे. त्यांनी काय केलं तर जे दिशा आहेत त्यांना देवांशी किंवा देवदेवतांशी रिलेट केलेलं आहे, तर त्यांच्यानुसार त्यांनी दिशा सांगितलेल्या आहेत. तर त्या एकदा वाचून घ्या, 10 नावं पाठ करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिशामध्ये सुरुवातीला त्याची निरुक्ती, व्याख्या, पर्याय, त्यानंतर त्याचं लक्षण, त्याच्यानंतर प्रकारामध्ये 3 आचार्यांनुसार आहे, अमरकोश, त्यानंतर वैशेषिक आणि प्रशस्त पाद. त्यानंतर त्याचे गुण, जे मी तुम्हाला काल सांगत असताना सांगितलं होतं की काल आणि दिशामध्ये गुण सेम आहेत, फक्त त्यामध्ये जे कंटेंट लिहायचं ते वेगळं लिहायचं आहे. तसंच प्रशस्त पादाने दिशेचे 5 गुण सांगितलेत, संख्या, परिमाण, पूर्तकत्व, संयोग आणि विभाग. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण नीट पहा, ऐका. जे काही तुमच्या नोट्समध्ये मिसिंग असेल किंवा राहिलेलं असेल ते लिहून घ्या, कारण हाच एक आयडियल आन्सर आहे दिशा, आत्मा आणि काल हेच आन्सर लिहिण्याचा. तर ते व्यवस्थित तुम्ही कव्हर केलेलं आहे की नाही ते बघून घ्या. त्याच्या उपयोगिता जर तुम्ही कमी केल्या असतील तर थोडंफार एक्स्ट्रा अजून करून ठेवा. त्यानंतर दिशेच्या उपयोगिता, तर तेच की कोणत्या दिशेचं काय महत्त्व आहे किंवा काय फायदा होतो शरीरावर समजा, किंवा आयुर्वेदामध्ये किंवा पदार्थ विज्ञानामध्ये, तर ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. अशा पद्धतीने 12 ते 13 पॉईंट्स तुम्ही प्रत्येक उपयोगितेचे केले पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही 12 ते 13, 15पर्यंत पॉईंट्स कराल तेव्हा जाऊन तुम्हाला 8 ते 10 पॉईंट्स पेपरमध्ये आठवतील आणि त्यापैकी तुम्ही 7 ते 8 व्यवस्थित लिहू शकाल. तर त्यासाठी कधी पण थोड्याफार जास्त गोष्टी केलेल्या चांगलं असतं. त्यानंतर आत्मा. आता आत्मा हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पदार्थ विज्ञान पेपर 1मध्ये, कारण तो SAQ किंवा LAQ अशा दोन्ही ठिकाणी विचारला जाऊ शकतो. शक्यतो जास्त करून तो LAQमध्ये विचारला जातो आणि काल किंवा दिशा SAQला विचारतात. तर त्या दृष्टीने अभ्यास करा. आत्माची उत्पत्ती सेम, 9 कारणद्रव्यांपैकी 1 कारणद्रव्य, अमूर्त स्वरूपाचे द्रव्य. तर इथे तुम्हाला एक समजत असेल की बऱ्यापैकी पॉईंट्स तिन्ही गोष्टींमध्ये सेम आहेत, फक्त ज्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित पेपरमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर निरुक्ती, सतत गतिमान, गतिशील असतो, निष्क्रिय व चेतन असतो, त्याला आत्मा म्हणतात. त्यानंतर आत्माचे पर्याय दिलेले आहेत, 10 पर्याय दिलेले आहेत. सर्व पर्याय तुम्हाला नावं माहिती पाहिजेत आणि त्याला का ते नाव दिलेलं आहे ते सुद्धा माहिती पाहिजे. हे एकदा बघून घ्या, कारण MCQमध्ये सुद्धा पर्याय विचारू शकतात की खालीलपैकी आत्माचा पर्याय आहे नाही, तर त्यासाठी बघून घ्या. त्यानंतर व्याख्या, जो समवाय संबंधाने ज्ञानाचा अधिकरण आहे त्याला आत्मा असं म्हणतात. ज्ञानाचे अधिकरण आत्मा आहे. त्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, जीवात्मा आणि परमात्मा. जीवात्मा म्हणजे काय तर प्रत्येक शरीरात भिन्न आहे, विभू म्हणजे शरीरव्यापी आहे आणि नित्य आहे. जीवात्मा मुक्त होईपर्यंत 84 लक्ष योनीतीन प्रवास करीत राहतो व परमात्म्यात विलीन होतो. नेक्स्ट, परमात्मा, यालाच ईश्वर व परमपुरुष म्हणतात. सर्वज्ञ व एक आहे, जीव शरीराच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि परमात्मा म्हणजेच ब्रह्म. त्यानंतर त्याची उत्पत्ती, सांख्यांनी आत्मालाच पुरुष शब्द वापरला आहे. त्यांनी 2 प्रकार सांगितले, सशेश्वर सांख्य, शेश्वरादी सांख्य ईश्वर मानतो आणि निरीश्वरादी सांख्य म्हणजे ईश्वराला मानत नाही. त्यानंतर आत्माचे स्थान, हृदय हे आत्म्याचे प्रमुख स्थान आहे. MCQ विचारू शकतात. गर्भोत्पत्तीच्या 4थ्या महिन्यामध्ये गर्भाचे हृदय उत्पन्न होते, म्हणून चेतना धातू त्यावेळेस व्यक्त होतो, कारण त्याचे ते स्थान आहे. त्यानंतर आचार्य सुश्रुत, उपनिषद, गीता आणि अरस्तूंनुसार हृदय हे आत्म्याचे स्थान मानलेले आहे, परंतु डेकार्ट यांनी मस्तिष्क हे आत्म्याचं स्थान मानलेलं आहे. त्यानंतर आत्माचं स्वरूप निर्विकार, पर, अणु, नित्य, अव्यक्त, ज्ञानी व साक्षी आहे आणि निष्क्रिय आहे. तर हे स्वरूप व्यवस्थित लक्षात ठेवा. हा सुद्धा पॉईंट तुम्हाला LAQ असतं किंवा SAQ असो तिथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर लक्षणं, आत्माची 22 लक्षणं सांगितलेली आहेत चरकांनी. तर ती 22 लक्षणं कोणती आहेत ते एकदा वाचून घ्या, त्यामध्ये काय कंटेंट आहे ते बघून घ्या. तसंच सुश्रुतांनी 16 लक्षणं सांगितलेत, वैशेषिकांनी आत्माची 12 लक्षणं सांगितलेत आणि प्रशस्त पादांनी आत्माची 14 लक्षणं सांगितलीत. तर ही संख्यासुद्धा लक्षात ठेवा. चरकांनी 22. तर MCQसाठी संख्यासुद्धा विचारू शकतात. त्यानंतर गुण, आत्मामध्ये कोणते कोणते गुण आहेत, तर तिथे आपण काल आणि दिशामध्ये 5-5 गुण बघितले होते. तर आत्म्यामध्ये 8 गुण सांगितलेले आहेत. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग प्लस 3 कोणते आहेत, बुद्धी, इच्छा आणि प्रयत्न. प्रकार, आयुर्वेदानुसार आत्म्याचे 3 प्रकार आहेत, परमात्मा, अतिवाहिक पुरुष किंवा सूक्ष्म शरीरयुक्त आत्मा आणि स्थूल चेतन शरीर किंवा कर्मपुरुष. हे 3 आत्म्याचे प्रकार आहेत. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट तो म्हणजे आत्माची उपयोगिता. तर उपयोगिता एकदा बघून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिन्हीच्या उपयोगिता खूप महत्त्वाच्या आहेत. तिन्हीच्या म्हणण्यापेक्षा पदार्थ विज्ञान पेपर 1मध्ये जे टॉपिक तुम्ही कराल, मग ते गुण असो, कर्म असो, सामान्य असो, अभाव असो, समवाय असो, कोणताही पॉईंट असो, त्याची उपयोगिता किंवा पदार्थ विज्ञान आणि आयुर्वेदामध्ये महत्त्व गरजेचंच आहे. त्यामुळे प्रत्येक पॉईंट करत असताना एकदा शेवटी तो सुद्धा पॉईंट करून घ्या. नक्कीच तुम्हाला त्याचा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फायदा होणार आहे.
आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच पदार्थविज्ञान पेपर 1 संबंधित इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ अपलोडेड आहे, ते जर तुम्ही आणखीन बघितले नसतील तर ते सुद्धा बघा. आणि टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.